झी 24 तास एक पाऊल पुढे. वर्षभरापूर्वी देशानं एक अभूतपूर्व असं आंदोलन अनुभवलं. मैं भी अण्णा तू भी अण्णा म्हणत देशभरातले नागरिक एका सर्वसामान्य माणसाची ताकद बनले. जनलोकपाल बिलासाठीच्या आंदोलनाला देशभरातूनच काय पण जगभरातून पाठिंबा मिळाला. एका दिवसात अण्णा हजारे देशाचे नायक बनले. कसा घडला हा चमत्कार? मोठा पाठिंबा मिळूनही अण्णांच्या आंदोलनाची जादू वर्षभरातच का ओसरली? जनलोकपाल आंदोलनाचा अण्णांच्या टीममुळे ऱ्हास झाला की राजकारण्यांनीच संपवली अण्णांची चळवळ? भ्रष्टाचाराविरोधात देशात उभ्या राहिलेल्या या चळवळीची वर्षभराची कहाणी. 2 एप्रिल 2011 क्रिकेटमधल्या विश्वविजयाचं सेलिब्रेशन देशभरात सुरू होतं. घरात, रस्त्यावर, मीडियात सगळीकडे फक्त आणि फक्त क्रिकेटचा ज्वर चढला होता. घोटाळ्याच्या आरोपांनी हैराण झालेले राजकारणीही काही निर्धास्त होऊन विजयोत्सवात सहभागी झाले होते. विश्वविजयाचा कैफ अख्ख्या देशाला चढला होता. 5 एप्रिल 2011 क्रिकेटमय झालेल्या देशवासियांना 5 एप्रिलच्या सकाळी राजघाटावर नवा महात्मा मिळाला. पांढरा शुभ्र सदरा, धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी. तसा मराठी मुलखाला परिचित असलेला हा चेहरा देशभरातल्या जनतेसाठी नवा होता. सलग काही दिवस मीडियाला चढलेला क्रिकेटचा ज्वर उतरला आणि सगळीकडे अण्णा महिमा सुरू झाला. अण्णा जंतर मंतरवर जनलोकपाल विधेयकासाठी उपोषणाला बसले होते आणि सुनियोजित आंदोलनानं एक माहोल तयार केला होता. वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे देशभरात लोकांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात चीड होतीच. अण्णा नावाच्या सामान्य माणसानं आवाज उठवताच ती आंदोलनाच्या रूपानं बाहेर आली. बघता बघता अण्णांचं आंदोलन देशव्यापी बनलं. देशाचा असा कोणताही कानाकोपरा नव्हता जिथे अण्णांच्या पाठिंब्यासाठी लोक बाहेर आले नाहीत. अण्णा, अण्णा आणि अण्णा. संपूर्ण देशावर अण्णांचीच जादू होती. ये अण्णा अण्णा कौन है? मीडिया 24 तास चर्चा अण्णांचीच. राळेगण सिद्धीचे अण्णा ते जननायक अण्णा. लहान थोर, अण्णांना ओळखणारे न ओळखणारे सगळेच अण्णांचे भक्त, समर्थक. तरुण पिढीला आजोबा वाटावेत असे अण्णा तरुणाईचे हिरो होते. अण्णांचं आंदोलन एका दिवसात इतकं व्यापक रूप घेईल याचा अंदाज भल्या भल्यांना आला नाही. कारण उपोषणाच्या आदल्या दिवशी दिल्लीत अण्णांची दखल घ्यायला सत्ताधीश तयारच नव्हते. 4 एप्रिल 2011 या दिवशी जर कोणी सांगितलं असतं की देशभर एक मोठं आंदोलन उभं राहणार आहे तर कदाचित कार्यकर्त्यांचा सुद्धा विश्वास बसला नसता. परंतु मला वाटतं की जनतेच्या मोठ्या पाठिंब्यामुळे मागचं वर्ष एक संक्रमणाचं वर्ष ठरलं. लोकशाहीला एक वेगळी उभारी देणारं वर्ष ठरलं असं मला नक्की वाटतं. देशामध्ये एक अशी जागृती निर्माण झाली, एक अशी सखोल खोल जाणीव निर्माण झाली आणि भ्रष्टाचाराबद्दलची ही जाणीव लोकांच्या सर्वसामान्य मनात पोहोचली. जनलोकपाल हा भ्रष्टाचारावर रामबाण उपाय असल्याचं टीम अण्णांकडून सांगितलं गेलं. त्याचा जनमानसावर मोठा प्रभाव पडला आणि पाहता पाहता जनलोकपालचं आंदोलन गावागावात जाऊन पोहोचलं. दिल्लीमध्ये एवढं मोठं आंदोलन होईल असं मलाही वाटलं नव्हतं. कसं घडलं, काय घडलं हे मी सांगू शकत नाही. मला तर वाटतं असं त्या ईश्वराची काहीतरी लीला आहे. बऱ्याच वर्षांनंतर एक सामाजिक चळवळ नव्या पिढीला पाहायला मिळाली आणि त्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात या आंदोलनात उतरली. फेसबुक, ट्विटर, ऑर्कुट अशा सोशल साईट्सवर रमणारी ही नवी पिढी डोक्यावर गांधी टोपी घालून
मैं भी अण्णा तू भी अण्णाचा नारा देत होती. अण्णांच्या आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिंब्यालाही काही घटक कारणीभूत होते. बॅड गव्हर्नन्स जो काही सगळा चाललेला आहे त्यावर लोक चिडलेले होते आणि भ्रष्टाचार हे त्याचं एक महत्वाचं अंग हे लोकांना माहिती होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या चळवळीला ज्या प्रकारे लोकांनी साथ दिली तो लोकांना प्रश्न खूप आयरणीवरचा वाटला. हे त्याचं पहिलं मला दिसतंय. अण्णांच्या आंदोलनाला तुफान प्रतिसाद मिळताच सरकार ताळ्यावर आलं. जनलोकपालचं आंदोलन तमाम जनतेचं आंदोलन बनलं. जनतेचा प्रतिसाद वाढला तसा केंद्र सरकारवर दबावही वाढला. सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला अण्णांच्या आंदोलनाची दखल घ्यावीच लागली. या देशाचा कारभार करणारे 5 टॉप मस्त मंत्री अचानक पलटी खाल्ली. नाही म्हणे आम्ही आणू शकत नाही. अरे म्हणलं 3 महिने मग मीटिंग कशाला घेतलं? ही जॉईंट कमिटी कशाला केली? खामोखाम तुमचा वेळ आमचा वेळ वायाला गेला. तुम्हाला नव्हतं करायचं तर आधीच सांगायचं होतं. आता 3 महिना मीटिंग झाल्यानंतर सांगता की आम्ही नाही करणार. जनलोकपालच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि टीम अण्णा यांच्यात एकमत झालं नाही. केंद्र सरकारनं चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच ठेवलं. कधी कॅबिनेट तर कधी स्टँडिंग कमिटी असे एक एक पर्याय पुढे केले, पण त्यातून साध्य काहीच झालं नाही. पण पुढे काँग्रेसच्या मंत्र्यांची ती खेळी त्यांच्याच अंगाशी येणार याचा अंदाज काँग्रेसच्या चाणक्यांना जराही घेता आला नाही आणि तिथेच त्यांची घोडचूक झाली. जनलोकपालच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारनं विश्वासघात केल्याचं जाहीर करत टीम अण्णांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तारीख निश्चित केली. पण अण्णांचं आंदोलन येन केन प्रकारे दडपण्याची रणनीती सरकारनं आखली होती. झी 24 तास एक पाऊल पुढे.